शेतकरी आहे ना आधी लटपट आहे सर. सर साहेब तुमचा हात सोडा म्हणा, हात सोडा, उभा टाका, हात लावू नका. एवढं झालंय की आता बोरीमध्ये तर लोकांच्या घराची पाणी आहे. असे गावामध्ये तीच परिस्थिती आहे, गावामध्ये तीच परिस्थिती आहे, सारे गावामध्ये तीच परिस्थिती. पावसामुळे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. जेवढे काही शासनाच्या निकषाप्रमाणे पाऊस व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा किती पटीने जास्तीचा पाऊस जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेला आहे. त्यामुळे सगळे जेवढे काही मंडळं आहेत ते सगळे मंडळं ओला दुष्काळ म्हणून शासनाने जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या आता हातातोंडाशी आलेला घाससुद्धा ह्या प्रत्येक पावसानं विरावून घेतला आहे. त्यामुळे अशा वेळी शासनाने ह्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून यांना मदत करण्याच्या काळाची गरज आहे. तरच शेतकरी जिवंत राहू शकतो, नाही तर शेतकरी जिवंत राहणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून एक निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला परभणी जिल्ह्यातली वस्तुस्थिती समोर पाठवावी आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी लाभ मिळवून द्यावा अशा स्वरूपाची विनंती करण्यासाठी आम्ही आज ठिकाणी आलो.